सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा कालखंड. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे. सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा कालखंड सध्या सुरू आहे आणि याचे कारणही अगदी तसेच आहे. खगोलीय घटनेनुसार दिनांक 2 जून 2026 पासून ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक शुभता प्राप्त केलेला हा ग्रह सध्या आपल्या उच्च राशीतून भ्रमण करत आहे आणि दिनांक 18 जून 2026 पासून उच्च राशीमध्ये भ्रमण करत असलेला हा गुरुग्रह सध्या पुष्य नक्षत्रातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. गुरु म्हणजे भव्यता, गुरु म्हणजे धार्मिकता, गुरु म्हणजे मांगल्य, गुरु म्हणजे भाग्य, सर्व सुख प्रदाता म्हणून गुरुला मान्यता आहे. नभोमंडळामध्ये गुरु हा ग्रह सर्वाधिक मोठा आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुला सर्वाधिक शुभत्व हे प्राप्त झालेले आहे. साहजिकच मानवी जीवनामध्ये गुरुची अनुकूलता ही अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जाते, कारण आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे धार्मिक कृत्ये यांचा कारक ग्रह गुरु आहे. जीवनामध्ये विद्याभ्यास, विवाह, संतती, वास्तू यांचे सौख्य हे गुरुग्रहावर अवलंबून असते आणि म्हणूनच गुरुचे अनुकूलत्व प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. असा हा गुरु सध्या उच्च राशीतून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि दिनांक 18 जून 2026 पासून तो पुष्य नक्षत्रातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. पुष्य म्हणजे पोषण करणारे, पुष्ट करणारे. या नक्षत्राचे प्रतीकचिन्ह म्हणजे गायीचे स्तन आहे, म्हणजे जे थेंबाने पुष्ट करते ते पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्राचा स्वामी हा शनी आहे. शनी हा अनुशासन प्रिय आहे. शनीला परिश्रम हे अत्यंत प्रिय आहे. साहजिकच भव्यता प्राप्त असलेला हा गुरुग्रह नक्षत्रांचा राजा पुष्य नक्षत्रातून आपले गोचरीचे भ्रमण जेव्हा करतो तो काळ अत्यंत श्रेष्ठ फलदायी असा असतो आणि साहजिकच हा काळ ज्योतिषशास्त्रामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. गुरु हा स्वभावाने उदारता म्हणजे उदात्त प्राप्त असलेला ग्रह आहे आणि शनी म्हणजे अनुशासन आहे. परिश्रम आणि धैर्य हे शनीला अत्यंत प्रिय आहे. याचाच अर्थ असा आहे की समृद्धी ही कष्टाने आणि परिश्रमाने हळूहळू मिळत असते आणि ती चिरकाल टिकत असते. कोणताही शॉर्टकट जीवनामध्ये उपयोगी पडत नाही. याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेलाच असेल. ज्यांना अखंड समृद्धी हवी आहे त्यांच्यासाठी अखंड परिश्रम हाच त्यांच्यासाठीचा मूलमंत्र असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुचे पुष्य नक्षत्रातून असलेले हे भ्रमण एक दुर्लभ संयोग आहे आणि हा काळ 12 वर्षांनी एकदा येत असतो आणि म्हणूनच हा काळ अत्यंत श्रेष्ठ असा असणार आहे. कोणत्याही प्रकारच्या शुभकार्यासाठी हा काळ अत्यंत श्रेष्ठ आहे. वाहन, वास्तू इत्यादींची खरेदी, नवीन व्यवसायाचा आरंभ यासाठी हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याचबरोबर गृहारंभ करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ आहे. या 2 महिन्यांच्या कालामध्ये सुरू केलेले कोणतेही महत्त्वाचे कार्य हे निश्चितच सिद्धीस जाणार आहे आणि म्हणून हा कालखंड अतिशय महत्त्वाचा आहे. महत्त्वाची बोलणी, महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी सुद्धा हा काळ अत्यंत शुभ आहे. नवीन वाहन, वास्तू यांची खरेदी किंवा त्यासाठीच्या वाटाघाटी, बोलणी आणि कागदपत्रांवर केलेली सही या काळामध्ये अतिशय शुभ असणार आहे आणि याची फळे तुम्हाला भविष्यामध्ये चाखता येणार आहे. या कालखंडात सुरू केलेले कोणतेही शुभ कार्य हे हळूहळू सिद्धीस जाणार आहेत. हा कालखंड ज्यांचे विवाह जमत नाही त्यांच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सुद्धा अत्यंत श्रेष्ठ असणार आहे, कारण गुरु हा विवाहासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे. गुरुची अनुकूलता ही विवाहासाठी निश्चितच उपयोगी ठरत असते. ज्योतिषशास्त्रामध्ये संततीचा कारक हा सुद्धा गुरुग्रह आहे. ज्या दाम्पत्यांना संतती नाही किंवा ज्यांना प्रयत्न करूनही संतती होत नाही अशांसाठी सुद्धा गुरुचे हे पुष्य नक्षत्रातून असलेले भ्रमण अत्यंत श्रेष्ठ आहे. या कालखंडामध्ये संतती प्राप्तीसाठी विशेष दैवी आराधना करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अत्यंत अनुकूल असाच आहे. त्याचबरोबर ज्यांना IVF सारख्या माध्यमातून संतती प्राप्तीची कामना आहे अशांसाठी सुद्धा हा कालखंड प्रयत्न करण्यासाठी विशेष अनुकूल असाच असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा गुरुचे हे पुष्य नक्षत्रातून असलेले भ्रमण अतिशय श्रेष्ठ फलदायी असेच असणार आहे, कारण विद्येचा कारक हा सुद्धा गुरुग्रह आहे. या कालखंडामध्ये कोणताही जर विशेष अभ्यास शिकण्यासाठी जर तुम्ही प्रवृत्त झालात तर ते तुम्हाला भविष्यामध्ये
फायदेशीरच ठरणार आहे. या कालखंडात नवीन अभ्यास किंवा विद्याभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न हे जरूर करावेत. आणि त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला उन्नती करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा गुरुचे हे पुष्य नक्षत्रातून असलेले भ्रमण अतिशय श्रेष्ठ असेच आहे. ज्यांना गुरुदीक्षा घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी गुरुदीक्षा घेण्यासाठी हा कालखंड अत्यंत शुभ असाच आहे. त्याचबरोबर तुम्ही जर काही धार्मिक कृत्ये करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. कोणत्याही प्रकारच्या विशेष संकल्पपूर्वक आराधनेसाठी सुद्धा हा कालखंड अतिशय महत्त्वाचा असाच आहे. जसे उत्तम पिकासाठी माळी आधी मशागत करतो तसेच काहीसे हे आहे. हा एकूण 2 महिन्यांचा कालखंड असणार आहे. म्हणजे दिनांक 18 जून ते 18 ऑगस्ट 2026 पर्यंतचा हा कालखंड हा अत्यंत श्रेष्ठ असणार आहे. या कालखंडामध्ये गुरुग्रह पुष्य नक्षत्रातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि म्हणूनच जीवनाच्या पायाभरणीसाठी हा कालखंड अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या कालखंडामध्ये सुरू केलेले कोणतेही शुभ कार्य हे सिद्धीस जाणार आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला ते नक्कीच फायदेशीर असणार आहे. हा काळ आता कोणासाठी शुभ आहे हे सुद्धा पाहूया. गुरुचे हे शुभ नक्षत्रातून असलेले भ्रमण सर्व 12 राशींसाठी शुभ असणार आहे आणि त्यासाठी आपल्या राशीनुसार धनु आणि मीन या गुरुच्या ज्या राशी आहेत या राशी तुमच्यासाठी कोणत्या भावात पडलेल्या आहेत हे आधी बघून घ्या आणि त्या भावाचे तुम्हाला शुभ फळ हे या कालखंडात मिळणार आहे. त्याचबरोबर लग्नकुंडलीनुसार कर्क राशी ही ज्या भावामध्ये तुमच्यासाठी पडलेली आहे त्या भावाचे शुभ फळ या कालखंडात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून या कालखंडाचा सर्व राशींनी अधिकाधिक फायदा घ्यावा. आता या कालखंडात काय करावे हे सुद्धा थोडक्यात पाहूया. या कालखंडात दर गुरुवारी दत्ताची किंवा आपल्या गुरूंची विशेषत्वाने आराधना करावी. त्याचबरोबर ज्यांना गुरुदीक्षा अजून प्राप्त झालेली नाही त्यांनी श्रीहरी विष्णू आराधना करावी. कारण सर्वं विष्णुवयं जगत असे आपल्याकडे म्हटले जाते. म्हणजेच सर्वांचा गुरु हा श्रीहरी विष्णू आहे आणि म्हणून श्रीहरी विष्णूची आराधना या कालखंडात विशेष फलदायी अशीच असणार आहे. त्यासाठी विष्णू सहस्रनाम स्तोत्र त्याचबरोबर विष्णूच्या नामांचा जप हे सुद्धा अत्यंत फलदायी असणार आहे. त्याचबरोबर या कालखंडामध्ये गोसेवा हे सुद्धा अत्यंत फलदायी असणार आहे आणि म्हणूनच या काळाचा अधिकाधिक लोकांनी लाभ हा जरूर घ्यावा. तसेच हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त शेअर नक्की करावा. ज्या योगे याचा लाभ हा अधिकाधिक लोकांना घेता येईल. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.